आजच्या एपिसोडमध्ये मला स्वतःला खूप आनंद होतोय, कारण आज मी आली आहे भाकरी टू ब्राउनी हे पेज असलेल्या वृंदा लेले यांच्याकडे. वेलकम वृंदा. 3 चीअर्स चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि इतका आनंद होतोय मला तुझ्या घरी बोलवलंस. आणि आज आपण वृंदाशी गप्पा मारणार आहोत आणि तिच्या हातच्या रेसिपी खाणार आहोत. एरवी आपण बघतो ती छान छान पदार्थ करते आणि ते असं खावेसे वाटतात, मग आपण आपल्याच घरी करून बघतो. सो आज मला तिच्या हातचे पदार्थ खायला मिळणार आहेत. पण याआधी तिच्याशी गप्पा मारूया. आमचा पूर्ण व्हिडिओ बघण्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि एक सरप्राईज आहे, त्या सरप्राईजसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वृंदा, तुझ्या भाकरी टू ब्राउनी या पेजची सुरुवात कशी झाली आणि तू काय काय तयारी करतेस हे सगळं करताना? सगळ्यात आधी तुमचं माझ्याकडे स्वागत 3 चीअर्सचं आणि थँक्यू की मला तुझ्या एपिसोडमध्ये यायची संधी दिलीस. भाकरी टू ब्राउनी सुरू झालं याचं खूप आश्चर्य वाटायचं खरं कारण नाही, कारण मी कायमच फूड व्यवसायाशी संबंधित होतं माझं काम. मी खूप वर्ष लग्नाची कॉन्ट्रॅक्ट केटरिंगची घेत होते. पुण्याचे जे केटर आहेत जोशी गोखले, त्यातले जे मुकुंद गोखले काका म्हणते मी त्यांना, ते माझे व्यावसायिक गुरु आणि त्यांनी मला खूप छान तयार केलं ह्या लाईन मध्ये. खूप वर्ष मी ते काम केलं, पण मग काही कारणाने ते काम जेव्हा बंद झालं त्याच्यानंतर पहिले काही दिवस खूप मजा वाटली. कामामुळे खूप हॉबीज किंवा गोष्टी करता येत नव्हत्या, त्या सगळ्या करायला मजा वाटली. पण मग नंतर शेवटी बोर होतं, कारण जेव्हा तुम्हाला खूप कामाची सवय असते त्याच्यानंतर अचानक आलेलं रिकामपणही सोपं नसतं. बरोबर आहे. आणि माझी वहिनी खूप वर्ष माझ्या मागे होती की तू हे कर ना, इतके जण करतात, तू इतके जण करतायत, त्यानंतर माझं मी वेगळे पण काय दाखवणार आहे. पण मग जेव्हा मी तिच्याशी गेल्या वर्षी असं बोलत होते की आता अगदी कंटाळा मयुरा, परत काम सुरू करायला हवंय, तेव्हा म्हणाली आता तुला हे सुरू करायलाच लागेल. आणि ती मला डेली फोन करायची, केलास व्हिडिओ, केलास व्हिडिओ. काहीही अनुभव नव्हता, कॅमेराला फेस करता येत नव्हतं. माझा आयफोन आणि एक ट्रायपॉड या जीवावर हे सगळं चालू आहे, शिकायलाही मिळतंय. त्यामुळे भाकरी टू ब्राउनी सुरू करणं काही फार आमच्या घरातल्या लोकांना त्याचं आश्चर्य वाटलं नाही, कारण आय वॉज ऑलवेज असोसिएटेड विथ फूड. पण हा म्हणजे इतकं कन्सिस्टंटली वर्ष 1.5 वर्ष करीन याचं मला आश्चर्य वाटलं, कारण हे सोपं नाहीये. लोकांना दिसायला ते सोपं वाटतं, पण माझ्यापेक्षा जास्ती अनुभव तुला आहे आणि असा आहे हा प्रवास. हो, पण तू जेव्हा फूड लाईन मध्ये होतीस किंवा जे करत होतीस त्याच्यात काय काय तुझ्याकडे, म्हणजे तू काय नेमकं करत होतीस? माझं सगळ्यात मेन पार्ट होता केटरिंगचा, ते मी स्वतः बघत होते. म्हणजे ऑफकोर्स माझ्याकडे आचारी किंवा शेफ्स होते, पण बाकीचंही मी फुल कॉन्ट्रॅक्ट लोकांकडनं करून घेत होते, आउटसोर्स करत होते थोडक्यात. आणि मेनूचं म्हणशील तर सगळंच करत होते, फक्त व्हेजिटेरियन होतं, कारण अजून तरी आपल्याकडे लग्नामध्ये तरी नॉनव्हेज नाही अशी पद्धत म्हणजे मी काम करत होते तोवर तर नक्कीच होती. आणि मेनू हा त्या प्रत्येक फॅमिली प्रमाणे, त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे, बजेट प्रमाणे हे बदललं जायचं. पण सगळंच करत होते. त्याच्यामुळे मुख्य मला चवी चांगल्या कळतात, माझं नाक खूप जास्ती तिखट आहे, त्याच्यामुळे मला जे खूप महत्वाचं आहे ह्या लाईन मध्ये आणि करून घेता येतं, मी ते करू शकले काम. सो मग आता तू दुसऱ्यांनी करावं म्हणून तू रेसिपी दाखवतेस आणि तुला चवी चांगल्या करतात, त्याच्यामुळे तुझ्या पद्धतीने रेसिपी केल्या की ते फसत नाहीत. हा माझा अनुभव आहे, कारण तू मध्ये काकडीची कोशिंबीर मोरी फेसून कशी करायची ही दाखवली होतीस आणि ती मी करून पाहिली. मला ती पद्धत खूप आवडली, करून पाहिली आणि असली क्लास झाली ती. तो जो मोरीचा झटका आहे ना, तो इतका मस्त लागतो, त्याच्यात मजा येते. त्याच्यामुळे आता कधी पुन्हा पाहुणे आले तर मी ते एक करून बघणार आहे. पण तुझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या आणि छान असतात. तुझा अनुभव कसा आहे? म्हणजे मला असं लक्षात आलं की हल्ली फॅन्सी पदार्थ लोकांना एवढे नको असतात, कारण एखादी गोष्ट मला थाय करी राईस खावासा वाटला तर मी बाहेर जाईन, एक दिवस खाईन आणि ते कौतुक संपेल. शेवटी रोज हेच खायचं आहे आणि ह्याचा पोटाला त्रास होत नाही, हे आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. मी कुठल्याही रेसिपीज हातचं राखून देत नाही. मिठाचं प्रमाण सोडल्यास माझी प्रमाण सगळी स्वतः वापरते तीच दिलेली असतात.
कारण मीठ हे प्रत्येकाच्या घरातलं वेगळं म्हणून मी ते प्रमाण देत नाही. हो. आणि असा आता अनुभव यायला लागलाय की म्हणजे माझ्या काही मैत्रिणी आहेत किंवा काही ओळखीची हे आहेत, तर त्यांच्या एखाद दुसरीची कुक ना इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर नाहीये. हो. मग ती मला रिक्वेस्ट करते की तू तुझ्या गॅलरीमध्ये जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो प्लीज मला पाठवशील का, मी तो माझ्या कुकला पाठवेन. आणि मग ती मला म्हणते आज आमच्याकडे भाकरी टू, म्हणजे ती मला कुक खाली भेटली होती तेव्हा म्हणाली आज आमच्याकडे तुमच्या पद्धतीची आमटी झाली अरे वा, असं. म्हणजे ही पण खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की तुझ्यामुळे अनेक लोकांना शिकता येतंय आणि ज्यांना करता येत नाही ते पण सहज शिकू शकतायत. सो हे खूप मोठं आहे, म्हणजे 1.5 वर्षात हे खूप मोठं कमावणं आहे असं मी म्हणेन. आणि तू युट्यूबवर पण यावीस असं मला वाटतं. युट्यूबवरती मी आहे, पण मी मोठे व्हिडिओज अजून त्याच्यातले करत नाहीये. मला ते सगळं शास्त्र अजून शिकून घ्यायला हवंय. आता तूच शिकवशील मला ते सगळं. प्रोसेसच माझ्यासाठी सगळी लर्निंग प्रोसेस होती. यातलं काहीही मला येत नव्हतं. मी तशी खूप ऍक्टिव्ह नव्हते. आय वॉज ऑलवेज अ पॅसिव्ह फेसबुक युजर किंवा इंस्टाग्राम युजर. पण ह्याच्यामुळे आता सारखं करायला लागतंय तर शिकतेय. सो इट्स फन. आपण गप्पा मारतोय मस्त, पण तुझ्याकडे आलीये रेसिपी तर पाहिजेच. Yes. तर आज तू काय करणार आहेस? मॉन्सून येतोय, तर त्याच्यासाठी 2 गोष्टी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. एक भज्यांना चांगला ऑल्टरनेटिव्ह जो उपासालाही चालू शकतो असा आहे. म्हणजे आपली अळकुडी असते ज्याला अरबी म्हणतात, त्याचे छोटे प्रेस्ड टूक म्हणतात, अरबी टूक, ते करणार आहोत. आणि भुट्टे का कीस जो इंदोरमध्ये मध्य प्रदेशमध्ये खूप फेमस आहे. आपल्याकडे आपण कणसाची उसळ करतो नारळ घालून, पण मी आज इंदोरी पद्धतीने तुम्हाला तो भुट्टे का कीस करून दाखवणार आहे. आपण हे अरबी टूक करणार आहोत, त्याची तयारी आहे. अळकुडी जी असते ती साफ करून कुकरमध्ये थोडासा ओवा आणि आमसूल घालून मी शिजवून घेतली आहे आणि सोलून घेतली आहे. लाल तिखट, धन्याची पावडर, आमचूर पावडर, हळद, मीठ आणि मिरपूड, ही तयारी आहे भुट्टे का कीस. हा आहे कॉर्न, स्वीट कॉर्न. खरं म्हणजे पांढरी कणसं हवीत, पण ती मिळाली नाहीत म्हणून मग मी पिवळी घेतलीत. तर ही 3 कणसं मी किशणीवर किसून घेतली आहेत. याच्याऐवजी दाणे आयते मिळतात ते आणून मिक्सरला फिरून घेतले तरी चालेल, पण खलबत्त्यावरची चटणी, मिक्सरमधली चटणी, हाच जो फरक आहे तो फरक इथे किसून घेतला की जाणवतो. बाकी मोहरी, जिरं, हिंग, हळद, हा जिरावण मसाला आहे जो वर्ण स्प्रिंकल करायला लागतो, पण आपण मध्य प्रदेश स्टाईलनी करतोय. मीठ, आलं आणि मिरची आहे, आणि नारळ ताजा खवलेला, कोथिंबीर, तो आहे लिंबाचा रस, आणि हे आहे थोडंसं दूध. ओके. एअर फ्रायर असेल तुम्ही तो वापरलात तरी चालेल. तर मी ह्याच्यात तेल घालून घेतलंय. तोवर आपण इथे करून घेणार आहे कारण ती मोठी आहे. आणि त्याला फार काही करायचं नाही. ही अशी हातावर ठेवायची आणि हाताने नुसती आपल्याला ही दाबायची. ही थोडीशी स्लायमी असतेच, पण ते तळल्यावर त्याचा चिकटपणा जातो. फार गोल होण्याच्या पाठीमागे लागला नाही तरी चालेल. अशा प्रकारे आपण ह्या अळकड्या अर्धी करून जस्ट प्रेस इट. हा, ओके, एवढीच प्रेस कर. नाही, थोडं माझं अजून चपटं झालं म्हणजे ते क्रिस्पी होईल ना. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्प असं त्याचं टेक्स्चर आपल्याला हवं आहे. सो हे बघ, दोन्ही हाताने मी असं दाबल्यावर थोडा त्याचा शेप बिघडतो, पण दॅट्स फाईन. ओके, हे जरा, हे बघ, हां, हे परफेक्ट झालंय. हे बघ, हा ना, अजूनही थोडंसं प्रेस झालं तरी चालेल. सो आता आपलं तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये हे सोडूयात. आता आपलं तेल पुरेसं तापलं आहे. आपण या हाताने चपट्या केलेल्या ज्या अळकुड्या आहेत त्या आपण अशा ह्याच्यावर ठेवूयात. आता हे बारीक गॅसवर होत राहील तोवर ह्या बाजूला आपण भुट्टे का कीस करायला घेऊयात. याच्यामध्ये सुद्धा अगदी थोडं तेल, काही जण हे तुपात सुद्धा करतात. ओके. आता आपलं तेल तापलेलं आहे. मी त्याच्यात सगळ्यात आधी मोहरी घालते. मोहरी तडतडल्यावर जिरं, हिंग, म्हणजे मग जळायला नको, त्याच्यामध्ये हे आलं आणि मिरची, ओके, आणि हळद असं घालून आपण हे 1 मिनिट परतून घेऊ. खूप लवकर होतं हे सगळं. आणि त्याच्यामध्ये हे किसून ठेवलेलं मका. आता आपण हे जरा परतून घेऊ. आता आपण ह्याला एक वाफ आणूयात आणि मग पुढे. हे एका बाजूने छान गोल्डन ब्राऊन झालेत. आपण आता हे सगळे उलटून घेऊयात.
आता मी गॅस मीडियम ठेवणार आहे आणि हे जे दूध मी इथे ठेवलेलं आहे अच्छा. ते दूध मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि आता आपण न झाकता हे शिजवत राहणार आहोत हे सगळं घट्ट होईपर्यंत. छान उपमा वगैरे आपला कसा शिजतो की नाही तसं ते शिजून तयार होईल. तोवर आपण हे अधनमधनं हलवत मीडियम गॅसवरती. आपल्याकडे जेव्हा हा किस करतात तेव्हा दूध नाही घालत. तेव्हा दूध घालत नाहीत, नारळ घालतात त्याच्यामध्ये. हो हो. आणि आता चवीप्रमाणे मीठ. मीठ मात्र मला हाताचा अंदाज जास्ती चांगला दिसतो पण कॅमेरावरती बरं दिसायला हवं म्हणून मी चमचा वापरते. ठीक आहे, हे आता होत राहील, अधनमधनं पण हलवू. आता हा मसाला आपण व्यवस्थित ह्याच्यात कालवून घेऊयात. हा करून तुम्ही कितीही टिकू शकतो कारण हा कोरडा आहे. हो हो. असंच सेम बटाट्याचंही करता येतं. सिंधी लोकांच्या मध्ये सिंधी कढी राईस आणि त्याच्याबरोबर हे आलू टूक हे खूप फेमस आहे. अरबी ज्यांना आवडते त्यांना आवडते. याच्यात साखर पण घाला असं असतं त्यांचं, पण ऑलरेडी हे स्वीट कॉर्न आहे आणि म्हणून मग मी वेगळी साखर घालत नाही. ह्याचं आता निम्म्यावर काम आलेलं आहे. आणखीन थोडीशी शिजवलं हे की त्याचा गोळा होईल म्हणजे मग आपला भुट्टे का कीस तयार असेल. तोवर आपलं हे अरबी टूक झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि टिश्यू पेपरवरती ह्या गोष्टी काढून घेते. आणि हा जो आपण मगाशी टूकचा मसाला करून ठेवलेला आहे तो चांगला प्रेमाने घालूया आता. आणि मग आपण हा थोड्या वेळाने पलीकडच्या बाजूलाही घालूयात आणि सर्व करूयात. मग कसा असतो तसा तितपत तो घट्ट व्हायला हवाय. मगाचपेक्षा झालाय बघ. मगाशी आपण दूध घातल्यावर ते अगदीच पातळ झालं होतं. अजून एक 2-3 मिनिटात ते होऊन जाईल. हे बघ, हे आता छान घट्ट झालं आणि हे पॅन सोडायला लागलं बघ. अच्छा, हे असं सोडायला लागतं. मगाशी कसं चिकट होतं ना सगळं, आता हा असा गोळा झाला. याचा अर्थ आपला हा भुट्टे का कीस छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हा लिंबाचा रस आहे तो चवीप्रमाणे घालूया. मला तुझं हे त्या रील मध्ये बघितल्यापासून मस्त आहे. म्हणजे ते सगळं आपण जे आवडतं ते प्रत्यक्ष बघतो. मला खूप जण विचारतात की तो ग्लास कुठे घेतला. मी श्रीलंकेला गेले होते फिरायला तेव्हा एका हॉटेलच्या दुकान असतात खाली तिथे हे दिसलं आणि पिकअप केलं होतं. आणि आता त्याच्यावरती थोडासा ओला नारळ आणि थोडी हिरवी चिरलेली कोथिंबीर असं घातलं की सर्व करताना आपण तो जिरावण मसाला घालायचा. अच्छा, की आपला भुट्टे का कीस तयार. ओके. गॅस बंद. सो आपल्या दोन्ही रेसिपीज तयार आहेत. आम्ही छान प्लेटिंग करतो आणि चवही बघते मी. अजून एक सरप्राईज आहे. त्या सरप्राईजसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तो चला. थोडं खाऊन बघता. मला हे भांडच खूप आवडले. छत्रीच्या आकाराचं आहे ना, मॉन्सून स्पेशल म्हणून भांड तसं. तुझे जी काही भांडी असतात ते आवडतात. त्याच्यात आता हे एक भांड पण समाविष्ट झालंय. अगं माझं असं एक दुकान असं नाहीये. हो, मी घेते ना. याच्यावरती ना हा जिरावण मसाला अच्छा अगदी मस्त आहे. हा ओके. आणि हे अरबी टूक आणि हे मी एक नवीन मँगो डेझर्ट ट्राय केलंय. तुला सरप्राईज. बर ओके. माझं एक सरप्राईज बाकी आहे. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता तुलाही उत्सुकता असेल ते सरप्राईज काय आहे, पण आधी खाऊन घेऊया आणि मग ते सरप्राईज. आधी तू पण घे. ओके, थँक्यू. सुरू कर. येस. सुपर क्रिस्पी आणि तरी आतमध्ये सॉफ्ट. दॅट्स द राईट. आतमध्ये एकदम मस्त सॉफ्ट आहे आणि बाहेरून क्रिस्पी आहे. आणि तो जो आपण मसाला घातला त्याच्यामुळे एक त्याला छान चमचमीत तिखट अशी चव आली आहे. सो हे एकदम मस्त आहे. हे खूप छान स्टार्टर आहे आणि मी म्हटलं तसं हे उपासाला पण चालणार आहे. आणि पावसाळ्यात आपण भजी तळलेली खातो त्याच्यापेक्षा
एक वेगळं वेगळं काहीतरी म्हणजे इवन याचं पण छान होईल ना, सुरण वगैरेचं पण. हो, बटाट्याचंही करतात मग म्हटलं तसं. कुठल्याही रूटच्या ह्याचं आपल्याला करता येतं. येस. सो तुम्ही हा प्रकार नक्की करून बघा, करायला अतिशय सोपा आहे. आणि तू जशा सोप्या रेसिपी दाखवतेस तर त्याची चव आज मला बघता येते. मला विशेष आनंद होतोय. मी हे नक्की करून बघीन. नक्की. आणि जिरावण घातलेला बुट्टे का किस गरम असेल ना. कोकणस्थ लोकांमध्ये आपल्या नारळ असतो, त्याच्यामुळे आपण प्रत्येक पदार्थात खातो. पण माझ्या सासूबाई कर्नाटकच्या आहेत, त्याच्यामुळे तो नारळ कदाचित आम्ही घालत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात करायची पद्धत वेगळी. पण मला हे दूध घालून आवडलं फार, आणि ते क्रीमी टेक्स्चर पण त्याला येत आहे. सो ते छान लागतंय. हे मजा आली मला हे 2 पदार्थ खाऊन. आणि आता तू तेही ट्राय कर. हो. तू रील केलायस का? रेकॉर्डिंग केलंय, पण मी म्हणलं आधी तुझ्या एपिसोडमध्ये दाखवते आणि मग ते. येस येस. सो मी आता या डेझर्टची चव बघते. म्हणजे एकदा आंबा खूप पोटभर आंब्याच्या फॉर्म मध्ये खाऊन झाला ना की हे असले उद्योग करायला सुचतात. नाहीतर तोवर आंबा आंब्यासारखाच खावा असं माझं मत आहे. त्याच्यात खाली मी रसगुल्ले करून घातलेत, ते मी घरीच केलेले आहेत. सो या डेझर्टला नाव काय आहे मला माहित नाही, ते मी व्ह्युअर्स वरती सोडणार आहे की तुम्ही ठरवायला नाव काय द्यायचं. आंबा रसगुल्ला. वर छान आंब्याच्या फोडी होत्या, पण खाली एक रसगुल्ला आलाय. म्हणजे रसगुल्ला टाईप ते दिसतंय. आंबा रसगुल्ला छोटे छोटे रसगुल्ले केले आणि आपण जे पाकात घालतो त्याच्याऐवजी मी मँगो मिल्कशेक मध्ये ते सोडले, त्याच्यामुळे त्याला आंब्याचा फ्लेवर इन्फ्यूज झालेला आहे. ओके. सो मी चव घेऊन बघते. प्लीज प्लीज. आहा, म्हणजे खरंच आंबा त्याच्यात इतका छान मुरलाय आणि ती चव इतकी भन्नाट लागते. खरंच छान लागतंय हे. म्हणून मी रसगुल्ले घरी केले, पण सगळ्यांना ते शक्य नसेल तर विकतचे रसगुल्ले आणूनही चालेल. पण ते ऑलरेडी शुगर सिरप मध्ये इतके मुरलेले असतात, मग त्याच्यात नवीन कुठलाही फ्लेवर जायला अवघड जातो. हो हो. पण हे खरंच छान आहे. म्हणजे त्याच्याबरोबर हा मँगोचा जे खरंच हे खूपच क्लास प्रकार आहे हा. आणि एक नवीन डेझर्ट मिळालं या निमित्ताने. तर तुझ्या रीलमधनं हे डेझर्ट पाहून मी पण नक्की ट्राय करेन. येस. तुझ्याकडे एपिसोड करायला येणार आहे म्हटल्यावर माझ्याबरोबर ज्या चॅनलमध्ये ज्याने त्यांचे बिझनेस प्रमोट केले होते त्यांच्यापैकी उत्कर्षा कुलकर्णी म्हणून आहेत. त्यांचे निर्वेद मसाले म्हणून ब्रँड आहे. घरापासून फॅक्टरीपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप वाखाणण्याजोगा आहे आणि अतिशय उत्तम चवीचे असे त्यांचे मसाले असतात. सो मग त्या म्हणाल्या मी गिफ्ट देऊ का? म्हटलं अरे का नाही. म्हणून मग त्यांचे हे मसाले आहेत. त्यांनी चहा मसाला दिलाय, खूप छान आहे चहा मसाला. त्याच्यानंतर हा गोडा मसाला आहे. त्या गोडा मसाला खूप चमचमीत आणि चविष्ट असा, म्हणजे भाज्या आणि उसळी खूप छान होतात. मी नक्की ट्राय करेन. त्याच्यानंतर हा संडे मसाला आहे भाज्यांमध्ये वगैरे. आणि पावसाळा स्पेशल म्हणून हा मुंगभजी इन्स्टंट. येस. हे असे 4 त्यांचे प्रोडक्ट आहेत, तू नक्की वापरून बघ. आणि दुसरं म्हणजे ठाण्यातलाच एक ब्रँड आहे. हे पुणं झालं, पुणं गाजवलंच पाहिजे, पण ठाण्यात आली आहे मी, सो ठाणंही गाजवलं पाहिजे. सो ठाण्यात डेलिओ नावाचा ब्रँड आहे, शार्दूल फाटक याचा. त्याने ही ओट्स कुकीज तुझ्याकरता दिलेत आणि तो स्वतः वेगवेगळ्या अशा कुकीज केक्स वगैरे करत असतो. सो तू नक्की बघ. ठाण्यात मी राहते आणि पुणे माझं माहेर आहे, त्याच्यामुळे दोन्ही शहरांबद्दल मला तेवढंच प्रेम आहे. आणि दोन्ही प्रॉडक्ट्स खूप छान आहेत. थँक्यू व्हेरी मच. हे सरप्राईज फारच प्लेझंट. सो तुम्ही यांच्याकडनं नक्की ऑर्डर करा. मी यांचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. मला खूप मजा आली, खूप शिकायला मिळालं. आणि छोट्या छोट्या गोष्टी किंवा सोप्या गोष्टी कशा असतात हे या निमित्ताने तुझ्याकडनं कळलं. प्रेझेंटेशन कसं करायचं किंवा अगदी सोप्या सांगण्याची पद्धत, म्हणजे तुझी सांगण्याची जी पद्धत आहे रेसिपी ती खूप सोपी असते. ती कशी आहे हे या निमित्ताने मला बघता आलं. सो मलाही खूप शिकता आलं आणि मजा आली एकूण. मलाही मजा आली. थँक्यू व्हेरी मच. येस. सो पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं. तोपर्यंत 3 चीअर्स.